ऐका आधी तो करा ना तुम्ही. तोपर्यंत नाही. प्रोसिजरने ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस जे सत्य बाजू राहील ती बाजू दोघांना मान्य करावं लागेल. आता हा रस्ता कोण निघतो? माझा विनोद शिवाजी. आता जो कालचा लाईव्ह झाला तो व्हिडिओ झाला तर मग शेतकरी उपोषण बरोबर त्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्त्याला तुमचं काही अडथळा आहे का? यांचा रस्ता ऑलरेडी मोकळा आहे, तो आम्ही पुढे अडवलेलाच नाहीये. ऑलरेडी त्यांच्या गटात जाण्यासाठी धानोरे धारणगावगीर आणि नांदगाव धानोरे या 2 शिवरस्त्यांच्या लगत त्यांचं क्षेत्र आहे. जे 36 आणि 37 जे मालक आहे जे काल उपोषणाला दिसले तिथं, त्या उपोषणाच्या याच्यावरून मी प्रतिक्रिया देतोय. काल लगतचा शेतकरी मी आणि माझ्या त्या पेपरमध्ये जी बातमी दिली गेली त्या पेपरच्या बातमीमध्ये केस क्रमांक वहिवाट केस क्रमांक 55/2025 जो माझ्या विरोधात दाखल झालेला आहे. म्हणून मी प्रतिक्रिया देतोय त्यांच्या विरुद्ध का एक बोगस प्रकारे त्यांनी. माझं काय मत आहे, शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा झालाच पाहिजे 100%. बावनकुळे साहेबच म्हणते ना का रस्ता अडवायचा नाही, हे करायचं नाही. ते आपल्या शेतकऱ्यांसाठी जर एवढं GR काढताय, एवढं भारी काम करताय, पोलीस प्रशासन महसूल सगळे मदत करताय, मग रस्ता कोण अडवणार? यांचा कोणीच अडवू शकत नाही. पण काही शेतकरी असे का जे प्रशासनाला वेड्यात काढताय. प्रशासनाला वेळेत कसं काढतात? 2 रस्ते असताना 3रा रस्ता मागायचा, 4था रस्ता मागायचा. तो कसा मागायचा? जो GR आहे त्या GR मध्ये काय लिहिलेलं आहे का एक रस्ता असताना 2रा रस्ता मागता येत. पण जो मामलेदार कोर्ट आहे 1907 नुसार काही शेतकरी असं दाखवित्यात तर जुना रस्ता चालू होता आणि त्याच्यावर अडथळा निर्माण झाला तो रस्ता चालू करून देण्यात. जर तो रस्ता तिथे अस्तित्वातच नाही तर तो त्या रस्त्याबद्दल असे दावे दाखल करणे एकदम चुकीची प्रतिक्रिया आहे. पण माझा त्याला विरोध नाही. एखादा शेतकरी दावा दाखल करू शकतो, त्याच्या विरोधात त्या शेतकऱ्याला न्यायासाठी लढावं लागणार. तो न्यायाचा प्रश्न आहे. जो निकाल होईल त्या केस विरुद्ध तो आम्हाला मान्य राहील, त्यांना मान्य राहील. ज्या पार्टीला नाही मान्य राहणार ती अपीलच जाईल. त्यांचं जी सहाय्यता करण्यासाठी ती अपीलच जाऊ शकते. बरोबर की नाही? पण आज जे शेतकरी म्हणतायत का आमचा वहिवाट रस्ता अडवला असं असताना तुम्ही आज पाहणी करा. त्यांच्या ऑलरेडी मोठ्या गाड्या 4 व्हील गाड्या आज त्यांच्या दारापुढे येत आहे आणि दारापुढून जात आहेत. मग रस्ता बंद आहे तर कसं काय जात आहे? सरकार काय म्हणतं, शेतीमाल बाहेर काढण्यासाठी रस्ता लागतो, घरी येण्यासाठी रस्ता लागतो. मग त्यांचा ऑलरेडी रस्ता तर त्यांच्या घरापुढे येतोय, तुम्ही त्याची पाहणी करा. आणि माझं जे म्हणणं आहे का माझ्या विरोधात जो दावा दाखल केलाय त्या विरोधात जर समोरच्या पार्टीकडे पुरावे असतील तर माझा नाही, एखादा वरून देव जरी आला तरी त्याला तो रस्ता द्यावाच लागणार. जो दावा दाखल केलाय तो खोट्या प्रकारे नाही. तो दावा कशा संदर्भात? अतिक्रमण की रस्त्यासाठी? 2 दावे दाखल माझ्या रस्त्या संदर्भात. 2 दावे दाखल. जी समोरची पार्टी त्यांनी माझ्या विरोधात 2 दावे दाखल केले. माझी मोजणी फेब्रुवारी 2025 ला झाली माझ्या गटाची, आणि दुसरी जी समोरची पार्टी त्यांनी जे दावा दाखल केला तो जुलै ऑगस्ट का सप्टेंबर मध्ये त्यांनी दाखल केलाय. म्हणजे 5-6 महिन्यानंतर 6-7 महिन्यानंतर तो दावा दाखल झालेला आहे. तो आपलं दिवाणी न्यायालय येते आणि दोघांनी मिळून 36 आणि 37 जे मालक आहे त्या दोघांनी मिळून त्यांनी दावा माझ्यावर दाखल केलेला आहे. आणि जो वहिवाटी केसचा जो दावा आहे ते काल जे आज मागणी करताय उपोषणानुसार जे मागणी करतायत वहिवाट केस क्रमांक 55/2025 डिसेंबर महिन्यात असं काहीतरी तो दाखल झालेला आहे. त्याची नोटीस मला एप्रिल महिन्यामध्ये आली. एप्रिल महिन्यामध्ये नोटीस आल्यानंतर मला कागदोपत्रे काढण्यासाठी मी तहसीलदारांचा वेळ मागितला. तहसीलदारांनी मला तो वेळ दिला. त्याच्यानंतर पुन्हा एक तारीख पडली. त्या तारखेला पण मला जबाब देणं शक्य नाही झालं. मी अजून कागदोपत्री प्रोसेस मध्ये, मग मला 22 तारीख देण्यात आली. आताच्या 22 तारखेला आमच्या वकील साहेबांनी सांगितलंय जी प्रतिक्रिया असेल मी स्वतः तहसीलदारांसमोर येऊन ती मांडणार आहे. मग त्यानंतर त्या केसचा जो निकाल होईल तो जर मला मान्य झाला तर मला अडचण नाही. मला माझ्या विरोधात झाला, मला असं वाटतं तिथं माझा अन्याय होतोय, मी अपीलात जाईल. समोरच्या वकील ऐका, समोरची पार्टी त्यांच्यावर अन्याय झाला तर ते अपीलात जातील. माझं एवढंच म्हणणं की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, पण त्या न्यायाच्या बाबतीत माझ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुम्ही नाही 100% शेतरस्त्यासाठी भांडा तुम्ही. माझं म्हणणं काही ते शेतरस्ते मोकळे झाले पाहिजे, शेतकऱ्याला अडचणीला येत्या. पण असं खोटे नाटे गुन्हे दाखल करून कुठे पण रस्ते मागता येईल नाही. या शेतकऱ्यावर चाप बसला पाहिजे ही माझी प्रशासनाला विनंती. का हे जे चुकीचे दावे दाखल करतात आणि नकाशे रोड नाही किंवा नोंदीचे रोड नाही, अहो जर एका शेतकऱ्याला 2-3 रोड आहे तर कुठून द्यायचे? ऑलरेडी माझं अतिक्रमित 5 क्षेत्र आहे लोकांकडं, माझं 5 एकर क्षेत्र कमी. आधीच ऑलरेडी प्रशासनानं माझ्यावर काही ठिकाणी अतिक्रमण करून ठेवले, तेच निघालेलं नाही. तेच लोक परत माझ्यावर अतिक्रमण करून रस्ते मागतायत. कुठून द्यायचे साहेब?
बरोबर. मी काय फुकट जमीन आणलेली नाहीये ना, का मला कुठून भेटलेली आहे ती. माझ्या बापदादांनी घेतलेली असेल, त्यांच्याकडून आमच्या वडिलांना आली, आमच्या वडिलांकडून आम्हाला आली. बरोबर आहे का नाही. आम्ही पारंपरिक शेती करतो. माझ्याकडं ट्रॅक्टर नाहीये, मी गरीब शेतकरी. माझ्याकडं नांगरायला ट्रॅक्टर नाहीये. भाडोत्री ट्रॅक्टरवाला माझ्या इथं नांगरायला येतो. हे लोक त्याची व्हिडिओ काढतात आणि त्याला दम देतात, तू नांगरायला येऊ. माझं क्षेत्र पडेल आज, नाही तर तुम्ही बघायला चाला. माझं क्षेत्र नांगरेल नाही, डायरेक्ट ट्रॅक्टरवालाच येत नाही. म्हणजे परिणामी काय झालं, माझ्या उत्पन्नावर त्याचा हे झालं ना, परिणाम झाला माझ्या उत्पन्नावर त्याचा. मी कस काय, मी शेती करायची कस काय, मी भांडायचं कस काय. बरं वकील तर काय करतं, फुकटचा नाही, त्याला पैसे द्यावा लागतात. शासन हेलपाटे घालायला लावितं, निकाल लवकर लागत नाही कोर्टातले. बरोबर आहे का नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं काय. माझं एक म्हणणं आहे बावनकुळे साहेबांना, का तुम्ही कोणताही दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर त्याला एक विशिष्ट लिमिट टाका बरोबर. आणि त्या लिमिट मध्येच त्या शेतकऱ्यांचे दावे निकाली काढा. जेणेकरून काय होईल का, असे असंख्य लाखो शेतकरी त्यांना न्याय नाही भेटेल. पिढ्या ना पिढ्या चालल्याचे, बाप चक्रा मारतोय, नातू चक्रा मारतोय, आजोबांनी तर मारून मरून गेली. बरोबर आहे का नाही. हे चालणार किती दिवस. अहो असं आहे का, कायद्यामध्ये सगळ्या पळवाट आहे. खरं दळल्या जातं आणि त्याच्याबरोबर खोटं दळल्या जातं. पण खऱ्याच्या नादात खोटा मोठा होतो ना. होतोच. खोट्याला वाटलं आहे, खरा चप्पल घालच तर खोटं गावभर हिंडून येतं. बरोबर आहे का नाही. मग हे न्याय कधी मिळणार. आम्ही कोणावर, ऐका, आम्ही कोणावर अन्याय करत नाहीये. आमचं म्हणणं आहे, जे संबंधित शेतकरी यांनी उपोषण करण्यापेक्षा यांनी न्यायानं तहसीलदारांकडे मागणी केली पाहिजे. आणि मी स्वतः या मताचा आहे का तहसीलदार साहेबांनी सुद्धा पाहणी करून यांना शिवरस्ते आहे का नाही, यांच्या गटात शेतात जाण्यासाठी रस्ता आहे का नाही, याची पण पाहणी केली पाहिजे. आणि जर पाहणीमध्ये जर त्यांना जर रस्ते आढळून आले तर तुम्ही बोगसरित्या रस्ते देऊ नका ना. तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला, एका शेतकऱ्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्यावर काय अन्याय करता तुम्ही. चालेल, नक्कीच दखल घेऊ या विषयावर. आपण नक्कीच दखल घेऊ. येथे सर्कल भाऊसाहेब आलेले, जर त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. देणार नाही पण आपण घेण्याचा प्रयत्न करू. अजून खाल्लो तरी मला नाही, माझं क्षेत्र नोटीस राहिले. बाबा बोला, काय प्रश्न आहे तुमचा. प्रश्न आहे रस्त्याबद्दलच माझा. रस्ता पाहिजे. मग रस्ता नाही तुमच्या त्याला. अहो हे काय आता साधा दिसतोय तुम्हाला. नाही पण म्हणजे आता कसं पाहिजे मग. हेच रोटी बनली पाहिजे. काय शेतापर्यंत जात नाही का रस्ता तो. आता जातोय, पण याच वरून झालं म्हणजे खाली तेच होणार भाऊ. इकडं जो वाद झाला तो इकडं माझा खालून तो नाही म्हणून बाबा आहे ना, असा वाद होणे म्हणून पूर्वकल्पना म्हणून ते इथं आलेले. पूर्वकल्पन मला नोटीस पाऊस काढल्यानंतर कट करा. पुढे बांधा.